नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता पटापट किचनचं आवरून घेते. सर्व पसारा मला आवरायचा आहे आणि मला नर्सरीत पण जायचं आहे. तर बघते नर्सरी जायचं, मला जे प्लांट हवा आहे ते भेटलं तर. आणि तुम्हाला पण नर्सरी दाखवेल. खूप तिथं स्वस्त छान प्लांट भेटतात आणि खूप छान छान भेटतात. सिरेमिकचे पॉट पण भेटतात, ते पण दाखवेल. तर त्याच्या आधी मी पटकन ही कामं आवरून घेते आणि बाहेर जाईल तेव्हा तुमच्याशी बोलते. चला आधी आवरून घेते आणि नंतर बोलते. तर पहिल्यांदा ना किचनची मी कामं आवरून घेत असते, कारण की काय होतं, किचनचं काम आवरल्यानंतर मग मला दुसरी कामं करायला सोपी पडतात. आणि जर आता माझी सध्या BLOची कामं चालू आहे. स्कूलचं तुम्हाला माहिती आहे, एप्रिलचा महिना किती मुलांचे पेपर्स असा चेकिंग असतात, मुलांचे पेपरचं चेक करणं, बरेच खूप रिझल्टची कामं तयार करायची असतात. म्हणून मग मला त्याच्यासाठी पण वेळ हवा असतो. म्हणून मग मी वेळच्या वेळी ही माझी कामं उरकून घेते. आणि तुम्ही पालते तर बघाल, सर्व मी व्यवस्थित आता भांडे सर्व रचून दिलेले आहे. त्याच्यानंतर पूर्ण किचनवरती सर्वात जास्त पसारा हा आपल्या बेसिंगमधल्या भांड्यांचाच दिसतो, तुम्हाला माहिती आहे. तर मी पहिल्यांदा तर भांड्यांचं काम आवरून घेते, कारण की भांडे नको जास्त पडायला. आणि सारखं मुलं लहान राहिले ना, काढतच असता, मग सारखं खूप जास्त भांडे निघतात आणि एकदम घासायला पण खूप कंटाळ येऊन जातो कधी कधी. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप जास्त कंटाळ येतं. तर तुम्हाला जर उन्हाळ्याच्यामध्ये जर उन्हाळी लागत असेल ना, तर त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक ड्रिंक आहे. तर ती एकदम घरच्या घरी आपण बनवू शकतो. तर ती कोणती ड्रिंक आहे ते तुम्हाला नक्की सांगेल मी. तर त्याच्यासाठी अजिबात पैसे खर्च करण्याची पण गरज नाही. आणि ज्यांना पण उन्हाळी लागत असेल, त्यांना युरिनचा त्रास होत असेल ना, तर त्यांच्यासाठी खूप खूप छान आहे ही ड्रिंक. जर तुम्हाला खरंच हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासोबत ती रेसिपी कशी ड्रिंक करायची ती नक्की शेअर करेन मी. तर इथं सर्व मी आता भांडे क्लीन करून घेते. मला भांडे असले ना तर अजिबात आवडत नाही, त्याचा खूप जास्त पसारा किचनमध्ये दिसतो. आणि किचन काउंटर नेहमी हा स्वच्छ असावा, मोकळा असावा, व्यवस्थित दिसायला हवा. आणि किचन काउंटरवरती सर्वच भरलेलं असेल ना, तर खूप असं गजबजलेलं वाटतं आणि खूप इरिटेड होतं ते बघून. आणि अजिबात मूड आपला फ्रेश नसतो. त्याच्यामुळे मग मी वेळच्या वेळी हे किचन काउंटर क्लीन करत असते. तर तुम्ही पाहू शकता, हे सर्व भांडे सर्व आधी आवरून घेते मी पटापट. तर इथं माझे सर्व भांडे क्लीन झालेले पाहू शकता. आता हा कचरा पण मी काय लगेचच देऊन, कारण की कचरा पण मी जास्त ठेवत नाही. ओला कचरा असतो तो आणि सुका कचरा ते लगेच मी डस्टबिनमध्ये खाली पार्किंगमध्ये असं तिथं टाकून देते. घरामध्ये खूप कचरा पण असा ठेवायचा नाही आहे. तर मग लगेच किचनवरचा हा सर्व कचरा मी काढून दिला आणि टाकायला दिलेला आहे. इथं सर्व जे नळ आहे ना, ते सुद्धा मी घासून घेणार आहे व्यवस्थित. आणि जेव्हा मी भांडे घासते ना, तेव्हा नळ घासून घेते, बेसिंग घासूनच घेते. तुम्हाला माहिती आहे, बरेचसे मी माझे क्लिनिंगचेच व्हिडिओ आहे. किचनवरचंच वेगवेगळ्या पद्धतीचे मी व्हिडिओ बनवलेला आहे. पटापट किचन कसं क्लीन करायचं, स्वच्छ कसं ठेवायचं आणि कसं नॉन मॉड्युलर किचन आपण कसं व्यवस्थित ठेवू शकतो, त्याच्याच काही टिप्स पण खूप साऱ्या मी दिलेल्या आहे. तर असे माझे व्हिडिओ आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर इथे आता मी पटकन हे सर्व आवरून घेते. तुम्ही पाहाल तर मस्त छान इथं सर्व आवरून घेतलेलं आहे. सर्व पाणी, आणि असं म्हणतात की किचनवरती ओलसरपणा नसावा, किचन नेहमी कोरडं असावं शास्त्रानुसार. तर किचनवरती अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे, कोरडं पाहिजे आपल्याला किचन. म्हणून मग वेळच्या वेळी क्लीन करून व्यवस्थित स्वच्छ केलं ना, तर कोरडं किचन असतं, अजिबात खराब होत नाही. आणि इथं माझे प्लांट पण आहे किचनमध्ये, तर त्यालासुद्धा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता सर्वात मोठं म्हणजे तर आपला स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा भाज्यांना फोडण्यात येतो, तेलकट उडतात शितडे, तर ते तेलकटपणा खूप सारखा असं झाला ना, तर ते खराब होऊन जातं जास्त.
किचन, तर त्याच्यामुळे मग मी लगेच ते क्लीन करून घेते. तर इथं पाहू शकता सर्व असं मस्त पुसून घेत आहे मी. व्यवस्थित गॅसचं आहे ना तेलकटपणा नको, नाही तर खूप असं खराब होऊन जातो. म्हणून मग माझं 2 टाईम मी डेली 2 दिवसातून 2 टाईम व्यवस्थित क्लीन करते गॅस. आणि आता तरी सध्या माझी कामं चालू आहे, धावपळ चालू आहे, म्हणून मग थोडंसं मला व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करता येत नसेल बहुतेक. काही गोष्टी अजून माझ्या स्किप होता, कारण की व्हिडिओ शूट करायला आणि ते कंटाळा येऊन जातो, कारण की खरंच सध्या खूप लोड कामांचं चालू आहे माझा. तरी पण मी माझ्याकडनं पॉसिबल झालं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि इथं छान मस्त असं किचन क्लीन झालं, आणि तुम्ही पण तुमचं असं मस्त छान किचन क्लीन करत जा. माझं छोटंसं किचन मी असे चकाचक ठेवते ना, मला पण भारी वाटतं. आणि काय होतं, किचन क्लीन राहिलं ना तर आपल्याला स्वयंपाक करायला खूप भारी वाटतं, आणि मस्त स्वयंपाक करताना वाटतं असं फ्रेशपणा. आणि तेव्हा छान मस्त रेसिपीज होता वेगवेगळ्या. मस्त व्यवस्थित घासून घेतलेला आहे, नळ पण बघा चकाचक केलेले आहे. नळ वगैरे घासून घेतले, सर्व छान असं किचन क्लीन केलेलं आहे मी. आणि व्यवस्थित क्लीन केलं ना मग सारखं क्लीन करण्याची गरज पडत नाही. तर इथं पाहू शकता गॅस पण एवढं चकाचक मस्त केलेला आहे. सर्व असं काउंटर आहे ना व्यवस्थित मी आवरून घेते. तर व्यवस्थित आवरून घेतलं ना तर कसं नंतर पसारा होत नाही आणि घाण पण दिसत नाही, म्हणून मग मी असे मस्त छान आवरून घेतलेले आहे हे किचन. इथं सर्व व्यवस्थित ठेवलं, आणि इथं मुंग्या होतात ना, तर म्हणून मग मी इथे ना खडू फिरून दिलेला आहे, आणि इथं पोळ्यांचा डबा असा ठेवलेला आहे, आणि ह्या पद्धतीने असं ठेवून दिलेलं आहे मस्त. तर मी असं मस्त छान काउंटर हे क्लीन केलेलं आहे, चकाचक केलेलं आहे. तुम्ही पाहाल मस्त व्यवस्थित. आणि तुम्हाला सांगते अशा पद्धतीने आवडतं ना किचन आपलं जास्त तर चला मी आता पटकन चेंज वगैरे करते, आणि तुम्हाला नर्सरीत मी जाणार आहे ना, तिथे नर्सरी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कशी आहे. आणि तिथे छान छान मस्त प्लांट आहे, डिस्काउंटमध्ये पण भेटतात प्लांट, तर ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला मी चेंज करते पटकन, आणि आपण जाऊ नर्सरीमध्ये. चला. तर बाहेरचा खूप जास्त आवाज येतो म्हणून म्यूट करून दिला. तर इथं मी तुम्हाला खूप छान स्वस्त आणि मस्त अशा नर्सरीमध्ये घेऊन आलेल्या आहे. तर इथं खूप छान छान प्लांट्स मिळतात, आणि खूप स्वस्त पण देतात. जर तुम्ही पुण्यामध्ये धानोरीमध्ये राहत असाल तर ह्या इथल्या नर्सरीला नक्की भेट द्या. तर खूप सुंदर ही नर्सरी आहे, आणि खूप छान प्लांट्स आहे इथे. इनडोअर प्लांट आहे, आउटडोअर प्लांट आहे, सर्व प्रकारचे तुम्हाला प्लांट पाहायला मिळतील. तर इतकं भारी ना, मनी प्लांटचे तर प्रकार इतके खूप व्हरायटीज होत्या इथे. हे छोटे छोटे मनी प्लांट खूप छान आहे इथे मस्त. आणि इथं 3 ते 4 प्रकारचे मनी प्लांट होते, आणि इतके सुंदर छोटे छोटे प्लांट इनडोअर आहेत हे. तर इतके सुंदर सुंदर होते ना, तर पाहून असं भारी वाटतं ना प्लांटकडे. तर खरंच मला तर खूप जास्त आवडले. मी बरेचसे प्लांट ह्याच नर्सरीमधून घेते. आणि इथलं बघा हे केळी टाईप झाड आहे ना, जे इंडोर प्लांट आहे, तर याची किंमत फक्त आणि फक्त इथे 400 रुपये आहे. तर मी एकदा बाहेरच्या नर्सरीमध्ये विचारलं होतं, त्याने मला 2000 रुपये सांगितले होते अक्षरशः. आणि इथे हे प्लांट फक्त मला 400 रुपयाला तो बोलला की 400ला मी देणार, आणि दुसरे त्याच्यापेक्षा 300ला देणार. म्हणजे किती स्वस्त प्लांट आहे इथं बघा. तर हे प्लांट आहे ना बाहेर तुम्ही बघा 1000-2000ला भेटतातच. मी खूप खूप नर्सरीमध्ये बघितले, आणि मी नेहमी नर्सरीमध्ये गेले ना तर मी किंमत विचारत असते, कशाची किती किंमत, म्हणजे माहिती पडतं. तर इथं छान मस्त ही नर्सरी आहे. आणि खरंच जर तुम्ही धानोरीमध्ये राहत असाल ना तर सर्व तुम्हाला प्लांट, हँगिंग, सिरॅमिक पॉट, आणि कढीपत्त्याचे, तुळस, हे सर्व प्रकारचे भाज्यांचे सुद्धा प्लांट इथं भेटून जातील. खूप भारी भारी आहे. त्याच्यामुळे ना मला खूप जास्त ही नर्सरी आवडते, आणि मी खूप सारे इथून प्लांट्स घेतलेले सुद्धा आहेत. आणि इथं कढीपत्ता आहे, गवती चहा आहे, तुळस, इकडचे सर्व हे आयुर्वेदिक काही प्लांट आहेत ते आहेत इथे. सिरॅमिकचे पॉट पण खूप सुंदर सुंदर आहे, आपण जे की घरामध्ये ठेवू शकतो मस्त घर सजवण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे, भारी भारी आहेत. त्याच्यामुळे मला इथले जास्त आवडतात. आणि तुम्हाला माठ वगैरे घ्यायचं असेल ना तर इथं घेऊ शकता तुम्ही. जरी इथं तुम्ही धानोरीमध्ये राहत असाल ना तर या, कारण की मोठमोठ्या नर्सरीमध्ये पण खूप जास्त किंमत लावतात. ही एवढी पण मोठी नाही आहे, पण तरी पण किमती खूप कमी आहे हिच्या. आणि पॉट्स पण वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला पाहायला मिळेल इथं. ते छान छान पॉट्स होते. त्याच्यामुळे ना मला ह्या इथल्याच नर्सरीमध्ये मी खूप सारे घेतलेले आहे, मला आवडतात खूप भारी. आणि इथं पाहू शकतात किती छान असे प्लांट लावून ठेवलेले आहेत मस्त. आणि सर्व माठ वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी इथं पाहायला मिळतीलच. आणि अशा प्रकारे ही नर्सरी खूप सुंदर आहे, नक्की तुम्ही व्हिजिट द्या. आणि
चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तेव्हापर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.